Okay. So from today, we are going to start with the class 12 lectures, class 12 chemistry. ठीक आहे. आज सगळ्यात पहिला आपण काय घेऊया, इंट्रोडक्शन घेऊया की 12वी मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक बघणार आहे आणि त्याचं मार्किंग सिस्टीम काय आहे. काय बघायचं आहे, मार्किंग सिस्टीम काय. कारण टोटल केमिस्ट्री मध्ये 12वीला 16 टॉपिक्स आहेत. किती टॉपिक्स आहेत, 16 टॉपिक. आणि ते 16 टॉपिक्स 4 पार्ट मध्ये डिवाइडेड आहे. एक आहे फिजिकल केमिस्ट्री. एक कोणता पार्ट आहे, फिजिकल केमिस्ट्री. एक आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. दुसरा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि चौथा आहे अप्लाइड केमिस्ट्री. कसला केमिस्ट्री, अप्लाइड केमिस्ट्री. केमिस्ट्रीला फर्दर 4 ब्रांचेस मध्ये आपण काय करतो तर डिवाइड करतो. कोणते 4 ब्रांचेस आहेत बाळांनो, फिजिकल, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, applied. Physical chemistry, the branch of chemistry which deals with the theories, laws, postulates, etc. Organic chemistry, the branch of chemistry which deals with the study of chemistry of what compounds, organic compounds. Organic compounds म्हणजे ज्यामध्ये कसला बॉन्ड आहे, CH बॉन्ड. फक्त कार्बन कंपाऊंड नाही म्हणायचं, कसले बॉन्ड म्हणायचे, CH बॉन्ड. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे असे कंपाऊंड स्टडी करायचे ज्यामध्ये CH बॉन्ड नाहीये. आणि अप्लाइड केमिस्ट्री मध्ये आपण वेगवेगळे अजून अलाइड ब्रांचेस आहेत केमिस्ट्रीला. नॅनो केमिस्ट्री, ग्रीन केमिस्ट्री, पॉलिमर केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स मध्ये अनालिटिकल केमिस्ट्री वेगळाच पार्ट आहे. अनालिटिकल हा यापेक्षाही वेगळा पार्ट आहे, अप्लाइड पेक्षाही वेगळा अनालिटिकल केमिस्ट्री. आपण अप्लाइड केमिस्ट्री मध्ये बायोकेमिस्ट्री म्हणजे बायोमॉलिक्युलचा टॉपिक बघतो. ग्रीन केमिस्ट्री, नॅनो केमिस्ट्री हा एक पार्ट बघतो. आणि कोणता सांगितलं मी तुम्हाला आता, पॉलिमर केमिस्ट्री. हे 3 पार्ट बघतो आपण, 4 पार्ट बघतो, पण यामध्ये टॉपिक 3च आहेत. टोटल 16 टॉपिक आहेत ना. टोटल किती टॉपिक आहेत, 16. त्या 16 मधले 6 टॉपिक्स जे आहेत हे फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत. 6 टॉपिक्स फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत. आणि त्याला विथ ऑप्शन, हा पेपर मध्ये विथ ऑप्शन ते किती मार्काला येतात तर 38 मार्क्स. विथ ऑप्शन 38 मार्क म्हणजे विथ ऑप्शन कन्सिडर करून. आपल्याला ऑप्शन्स खूप असतात, पेपर पॅटर्न पण दाखवते मी तुम्हाला. ठीक आहे. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री जे आहे त्याचे किती टॉपिक्स आहेत तर 4 टॉपिक्स आहेत. आणि ते ऑलमोस्ट किती मार्काला येतो तर 25 मार्क्स. सगळे विथ ऑप्शन सांगते, सगळे विथ ऑप्शन सांगते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये किती टॉपिक आहेत तर 3 टॉपिक आहेत बाळांनो. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये किती टॉपिक आहेत, 3 टॉपिक. 3 टॉपिक किती मार्काचे आहेत तर ऑलमोस्ट 23 मार्काचे आहेत. किती मार्काचे आहे, 23. आणि अप्लाइड केमिस्ट्री पर किती टॉपिक आहेत तर 3 टॉपिक आहेत. आणि ते किती मार्काचे आहेत तर 12 मार्काचे. तसं बघितलं तर तुमचे हे जे काही टोटल 16 टॉपिक होतात, 6 + 4 10, 10 + 3 + 3 16. हे 16 टॉपिक विथ ऑप्शन बाळांनो 98 मार्क्सला येतात. विथ ऑप्शन किती मार्काला आहे, विथ ऑप्शन किती मार्काला आहे, 98 मार्क. आपल्याला सॉल्व किती मार्काचं करायचं असते कंपल्सरी, 70 मार्क. आपला पेपर किती मार्कचा असते, 70 मार्क्सचा असतो. आपला पेपर किती मार्क्सचा असतो, आपला पेपर किती मार्क्सचा असतो, येस, आपला पेपर 70 मार्क्सचा असतो बाळांनो. आपला पेपर किती मार्काचा असतो, 70 मार्क्स. म्हणजे बघा आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही म्हणजे आपण जर टॉपिक एंड पर्यंत पोहोचू, डिसेंबर म्हणजे ऑक्टोबर एंड पर्यंत आपलं पोर्शन संपत असते. आणि तुम्ही जर हे 3
म्हणजे 4 सेशन मधले कोणते 3 सेशन जरी परफेक्ट केला, कोणते 3 सेशन म्हणजे कोणते, फिजिकल, ऑर्गॅनिक, अप्लाइड किंवा फिजिकल, इनऑर्गॅनिक, अप्लाइड, ऑलमोस्ट 70 मार्काच्या अबावचा तुम्ही पेपर काय करताय, कव्हर करताय. पण तुम्ही बाकीचं मग एखादा टॉपिक म्हणजे एखादा पार्ट कशाला टाकला, ऑप्शनला. कशाला टाकला, समजते का, आलं नाही आलं म्हणजे नाही मला इनऑर्गॅनिक जमत नाही असं आपण म्हणतो ना, पण इनऑर्गॅनिक सोपं आहे, जमायला पाहिजे आणि क्वेश्चन पॅटर्न पण फिक्स्ड असतात. ओके, मला सांगा 38 प्लस 25 प्लस 12 किती येतात सांगा, 38 प्लस 25 प्लस 12 किती होतात, 75. म्हणजे जर मी हे 3 सेशन जरी परफेक्ट केले तर मी 75 मार्क्सचं इझिली सॉल्व्ह करू शकते. पण ते 75 मार्क्स मला कम्प्लिटली सॉल्व्ह करायला पाहिजे, कारण मी इनऑर्गॅनिक पहिल्यापासून ऑप्शनला टाकले. किंवा जर मी म्हटलं मला फिजिकल, इनऑर्गॅनिक आणि अप्लाइड करायला पाहिजे, मग किती मार्क होणार आहे, 73 मार्क्स. तुम्ही म्हणणार मॅम तुम्ही फिजिकल कन्सिडर करताय दोघांमध्ये, येस, कारण फिजिकल 38 मार्काचा आहे. किती मार्काचा आहे फिजिकल केमिस्ट्री, हा, तर फिजिकल केमिस्ट्री कधीही स्किप नाही करायचं. आणि फिजिकल केमिस्ट्री मध्ये काय आहे, 6 टॉपिक आहेत त्यामध्ये न्यूमरिकल्स आहेत आणि मोस्टली दर सेशनला न्यूमरिकल्स येतात, दर पार्टला काय असतात, न्यूमरिकल्स. आता पेपर जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन करते पेपर कसा असतो त्यावरती परत सांग, ठीक आहे. आता ठीक आहे, आता ह्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आपण जो डिस्कस करतो तो कोणता आहे तर सॉलिड स्टेट. सगळ्यात पहिला टॉपिक आपण डिस्कस करतो तो कोणता आहे तर सॉलिड स्टेट. कारण सॉलिड स्टेट कसा आहे आपल्याला रिलेटेड, तर आपण 11वी स्टेट्स ऑफ मॅटर टॉपिक बघितला ना, बघितला का स्टेट्स ऑफ मॅटर, बघितला. त्या स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये आपण मॅटरला क्लासिफाय करतो डिपेंडिंग अपॉन सॉलिड, लिक्विड आणि गॅस. मग लिक्विड आणि गॅस मध्ये एवढी काही जास्त व्हरायटी नाहीये, पण सॉलिड स्टेट मध्ये खूप जास्त व्हरायटी आहे. त्यामुळे सेपरेट टॉपिकच म्हणून आपण काय बघत असतो तर सॉलिड, सेपरेट टॉपिकच म्हणून आपण काय बघतो, सॉलिड. समझ में आ रहा है, यस और नो. नेक्स्ट, द सेकंड टॉपिक इज सोल्यूशन. द सेकंड टॉपिक इज सोल्यूशन. आता आपण ऍडझॉर्प्शन अँड कोलाइड्स टॉपिक बघितलाय. कसला बघितलाय, ऍडझॉर्प्शन अँड कोलाइड्स. नाही आपला व्हायचा 11वीला आपला राहिलाय तो एक ऍडझॉर्प्शन अँड कोलाइड्स. सो ऍडझॉर्प्शन कोलाइड्सचा पार्ट नाहीये. ऍडझॉर्प्शन अँड कोलाइड्स मध्ये तुम्ही एक पार्ट बघितला, कोलायडल सस्पेन्शन, कोलायडल डिस्पर्शन आणि सस्पेन्शन. ते सोडून एक प्रकार म्हणजे मिक्सचर्स. डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन आपण मॅटरला कसं क्लासिफाय करतो, डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन आपण मॅटरला कसं क्लासिफाय करतो, नाही, डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन प्युअर सबस्टन्स आणि काय म्हणून क्लासिफाय करतो, मिक्सचर्स. आणि त्या मिक्सचर्स मध्ये 2 प्रकार असतात, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर्स. त्यामधला होमोजिनियस मिक्सचर म्हणजे सोल्युशन. ऍक्च्युअली ह्या टॉपिकचं नाव सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असायला पाहिजे आणि हाच होता टॉपिकचं नाव, पण त्यांनी फक्त कट करून सोल्युशन दिलंय. नाव दिले सोल्युशन, पण आपण ह्यामध्ये शिकणार आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज डिटेलमध्ये. काय डिस्कस करणार आहे, हा, त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा वापर करून आपण मोलार मास वगैरे काय करायचंय तर फाइंड करायचंय सबस्टन्स. ठीक आहे. नेक्स्ट, सोल्युशन नंतर ना नेक्स्ट आपल्याला टॉपिक जो आहे तो कोणता आहे तर केमिकल थर्मोडायनामिक्स का आयोनिक इक्विलिब्रियम. आय एम कन्फ्युज बिटवीन बोथ, पण त्यातला कोणता तरी एकच आहे. माझ्यामध्ये आयोनिक इक्विलिब्रियम एकच, आयोनिक इक्विलिब्रियम. तर जो टॉपिक आहे तो कसला आहे तर आयोनिक इक्विलिब्रियम. कसला इक्विलिब्रियम, आयोनिक इक्विलिब्रियम. परत 11वीला टॉपिक केमिकल इक्विलिब्रियम आहे. त्याचा पुढचा भाग, त्याचा ऍक्च्युअली केमिकल इक्विलिब्रियम मध्येच केमिकल इक्विलिब्रियम आणि आयोनिक इक्विलिब्रियम येते. एनसीआरटीचे जर तुम्ही टेक्स्टबुक बघितला, कसला टेक्स्टबुक बघितला, एनसीआरटीचे, तर त्या एनसीआरटीच्या टेक्स्टबुक मध्ये आयोनिक केमिकल इक्विलिब्रियम मध्येच आयोनिक इक्विलिब्रियम पार्ट दिला. पण स्टेट बोर्डला काय केलेलं आहे, 11वीला केमिकल इक्विलिब्रियम आणि राहिलेला पार्ट आयोनिक इक्विलिब्रियम हा 12वीला दिलेला आहे. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो. ओके, नाउ नेक्स्ट, फोर्थ, केमिकल थर्मोडायनामिक्स. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे, केमिकल थर्मोडायनामिक्स.
हे बघा, एखादी रिॲक्शन घडू शकते की घडू शकत नाही. फिजिबिलिटी ऑफ रिॲक्शन. कसली रिॲक्शन? कसली रिॲक्शन? फिजिबिलिटी. एखादी प्रोसेस, एखादी रिॲक्शन घडू शकते की घडू शकत नाही. हे कोण सांगतं? तर केमिकल थर्मोडायनामिक्स. कोण सांगतं? येस. केमिकल थर्मोडायनामिक्स व्हेरी इम्पॉर्टंट. आपण त्यामध्ये नवीन प्रॉपर्टीज बघतो. इंटरनल एनर्जी, एन्थाल्पी, एंट्रॉपी, गिब्स फ्री एनर्जी. सोप्या भाषेत केमिकल थर्मोडायनामिक्स मेनली आपण डील करतो काय डिस्कस करण्यासाठी? स्पॉन्टॅनिटी ऑफ द प्रोसेस. म्हणजे ती प्रोसेस स्वतःच्या स्वतः घडू शकते की घडू शकत नाही. कशाबद्दल डिस्कस करतो? ती प्रोसेस स्वतःच्या स्वतः घडू शकते की नाही. त्यासाठी मग आपण सगळे प्रॉपर्टीज, थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीज काय करतो? डिस्कस करतो. मग यामध्ये वेगवेगळे लॉ आहेत. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ पण आहे, पण दिलेला नाहीये, पण आपण फर्स्ट आणि सेकंड लॉ बघतो. 0th लॉ पण असतो थर्मोडायनामिक्सचा. तुम्हाला फिजिक्सला पण थर्मोडायनामिक्स आहे, पण तो फिजिक्सचा थर्मोडायनामिक्स थोडा वेगळा आणि केमिकलचा थर्मोडायनामिक्स थोडा वेगळा. का थोडा वेगळा ते त्यावेळी सांगते, उगाच कन्फ्युजन नको. ठीक आहे, आतापासूनच. नेक्स्ट 5th टॉपिक जो आहे तो कोणता आहे? तर इलेक्ट्रोकेमिस्ट्री. 5th टॉपिक कोणता आहे? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. बँड मोबाईल फोन आहे. मोबाईल फोन आपल्याकडे सगळ्यांकडे आहे ना. सेलफोन म्हणतो ना आपण, सेलफोन म्हणतो की नाही त्याला, मोबाईल फोन. त्यामध्ये दोन गोष्टी होतात. जेव्हा तुम्ही त्याला वापरताय विदाउट चार्जिंग, वापरताय ना, मग इलेक्ट्रिसिटी कशी येते त्यामध्ये? इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस झालेली? हा, पॉवर सेव्ह केलेली, म्हणजे बॅटरी. म्हणजे बॅटरीमध्ये रिएक्टंट म्हणजे केमिकल्स आहेत. बॅटरीमध्ये केमिकल स्टोअर झालेले आहेत आणि स्टोअर झालेले केमिकल्स मध्ये रिएक्शन होते. काय होते? मग रेडॉक्स रिएक्शन होते. ती लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि काय होत असते? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन. मग जेव्हा हा लॉस आणि गेन होतोय एक्सटर्नल सर्किटला, तर एक इलेक्ट्रॉन लूज करतोय आणि दुसरा इलेक्ट्रॉन काय करतोय? गेन. जेव्हा एक इलेक्ट्रॉन लूज करतोय आणि दुसरा इलेक्ट्रॉन काय करतोय? गेन. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होते. काय होतंय? आणि फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळे काय जनरेट होते? इलेक्ट्रिसिटी. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे काय जनरेट होते? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्समुळे काय जनरेट होते? इलेक्ट्रिसिटी. समजते का? ठीक आहे. चार्जिंगला लावला तुम्ही त्याला. का लावला चार्जिंगला? एखाद्या सेलफोनला तुम्ही चार्जिंगला का लावताय? मोबाईलला चार्जिंगला का लावताय? बॅटरी संपल्या, त्यातली पॉवर सगळी कंझ्युम झाली आहे. बॅटरीचा सगळं वापर झालाय, म्हणजे तुम्ही काय करताय? परत बॅटरी रिस्टोर करताय ना, मग परत तुम्ही रिव्हर्स रिॲक्शन करताय. म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर करून केमिकल चेंजेस आणताय. कशाचा वापर करून केमिकल चेंजेस आणताय? इलेक्ट्रिसिटीचा वापर करून. कशाचा? हा, इलेक्ट्रिसिटीचा वापर करून काय करताय? तर केमिकल चेंजेस काय करताय? मग इथं आपण काय म्हणूया? इथं आपण काय म्हणूया? इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? बघा, इट इज अ ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द इंटरकन्वर्जन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी और केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. केमिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणे किंवा इलेक्ट्रिकल एनर्जीला केमिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करणे, ह्या दोन गोष्टी होत असतात. इथं येते का लक्षात मी काय सांगतोय? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक. सो बघा, हा थर्मोडायनॅमिक्स आणि हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री हे दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. लेंदी पण आहेत आणि ह्याला मार्क्स पण जास्त आहेत. लेंदी पण आहे, मी तुम्हाला विथ ऑप्शन विदाउट ऑप्शन मार्क्स पण सांगते. नेक्स्ट 6th टॉपिक जो आहे तो कोणता आहे? तर केमिकल कायनेटिक्स. केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण काय डिस्कस करतो? केमिकल कायनेटिक्स मध्ये आपण डिस्कस करतो की जेव्हा एखादी प्रोसेस घडतीये ना, त्याला किती टाइम लागणार? कायनेटिक्स म्हणजे रेट ऑफ रिएक्शन. काय रिएक्शन? इथं फक्त रेट ऑफ रिएक्शन असं डिस्कस करतो असं नाहीये. Chemical kinetics is a branch of chemistry which deals with the study of rate of reaction. What are the factors affecting the rate of reaction? आणि मेकॅनिझम काय आहे? काय काय आहे? आणि काय काय आहे? मेकॅनिझम. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? सो हे जे 6 टॉपिक आहेत, हे 6 टॉपिक कशाचे आहेत सांगा? येस, हे 6 टॉपिक कशाचे आहेत? हे 6 टॉपिक कशाचे आहेत? फिजिकल केमिस्ट्री. आणि टोटल किती मार्काला येतात? विथ ऑप्शन किती मार्काला येतात? तर 38 मार्कला. हे इझिली आपण घेऊ शकतो, स्कोर करू शकतो.
मी तुम्हाला काय करणार आहे, दर टॉपिकला एक प्रिंट देणार आहे, त्यामध्ये सगळे क्वेश्चन्स असणार आहेत. ते सगळे क्वेश्चन्स त्यातूनच एक्झामला, बोर्ड एक्झामला पेपर येत. बोर्ड एक्झामला त्यातलेच क्वेश्चन्स येतात. एवढं लक्षात ठेवायचं आणि आत्तापासून कामाला लागायचं. होमवर्क सांगितलेलं करूनच आणायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट 7th टॉपिक कोणता होता, तर पी ब्लॉक एलिमेंट्स. ठीक आहे, पी ब्लॉक एलिमेंट्स इनऑर्गॅनिकचा पार्ट आहे, पण पी ब्लॉक एलिमेंट्स मधला कोणता, तर ग्रुप 16, 17, 18. कारण आपण पहिले 3 ग्रुप बघितलेत, 13, 14 आणि 15 आपण 11वीला बघतो. 13, 14, 15 कुठं बघतो, 13, 14, 15 कुठं बघतो, 11वीला. आणि 12वीला आपण ग्रुप 16, ग्रुप 17, ग्रुप 18. ग्रुप 16 म्हणजे ऑक्सिजन फॅमिली, ग्रुप 17 म्हणजे हॅलोजन फॅमिली आणि ग्रुप 18 म्हणजे इनर्ट ग्रुप, झिरो ग्रुप. इनर्ट ग्रुप, झिरो ग्रुप पी ब्लॉक मधला. पी ब्लॉक मधले 3 ग्रुप बघणार, पहिले 3 ग्रुप आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट डी ब्लॉक एलिमेंट्स, डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स. आता जेव्हा आपण डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो, ऍक्च्युअली डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे तुम्हाला टॉपिक नाव दिलंय त्यांनी, ट्रान्झिशन एलिमेंट्स आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. नाव काय दिले तुम्हाला त्यांनी, येस, ह्या टॉपिकचं नाव ट्रान्झिशन अँड काय दिलंय, ट्रान्झिशन आणि काय दिले तर इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन आणि काय दिलंय, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. बाळांनो, डी ब्लॉक म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स असते, एफ ब्लॉक म्हणजेच इनर ट्रान्झिशन एलिमेंट असते. मी तुम्हाला मॉडर्न पिरियडिक टेबलला सांगितलंय, n-1 शेल फिल होते म्हणून ट्रान्झिशन एलिमेंट्स, n-2 शेल फिल होते म्हणून इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आठवते का, येस ऑर नो? सो डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट्स म्हणजे तुम्हाला टॉपिकला नाव ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे टेक्स्टबुक मध्ये. कशामध्ये, टेक्स्टबुक मध्ये. आपण त्याला डी अँड एफ ब्लॉक म्हणतो. पी ब्लॉक तसंच डी आणि एफ ब्लॉक हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे पार्ट आहेत. कोणाचं पार्ट आहे, कोणाचा पार्ट आहे हा, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे. नाव नेक्स्ट बघा, 9th पण आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. 9th पण काय आहे, कोऑर्डिनेशन काय आहे तर कंपाऊंड्स. हेमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये आहे ना, त्यामध्ये कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स ऑक्झी हेमोग्लोबिन. कॅन्सरची ट्रीटमेंट आहे ना, त्याला करण्यासाठी सिस्प्लॅटिन म्हणून वापरतात, परत तो कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स आहे. फोटोसिंथेसिस मध्ये एमजी कॉम्प्लेक्स आहे, तो पण कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स. कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स मध्ये स्पेशली कसला बॉन्ड येतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. आठवते का कोऑर्डिनेट बॉन्ड, नेचर ऑफ केमिकल बॉन्डिंग मध्ये आपण बघितलेलं होतं की एकाकडे इलेक्ट्रॉन पेअरची कमतरता असते, एकाकडे इलेक्ट्रॉन पेअरची काय असते, कमतरता, आणि दुसरा मग स्वतःचे दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे लोन पेअर. काय काय, लोन पेअर. लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो तर बॉन्ड पेअर. लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो, लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो, बॉन्ड, कोऑर्डिनेटेड बॉन्ड. आणि म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, आणि म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे देणारा कोणतरी एकच देतो, दोघं देत, त्याला म्हणतात कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कोऑर्डिनेटेड कंपाऊंड. आणि त्याचे सगळं डिटेल मध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मध्ये बघतो. बाळांनो, हे टॉपिक ऑलमोस्ट ना 8 मार्कला आहे, हा पण 8 मार्कला आहे विथ ऑप्शन काय, आणि हा किती मार्कला आहे तर 7 मार्कला आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स समजलं, 8, 8, 8, 7, 23 मार्क्स होतात टोटल. और हे कसला पार्ट झाला सांगितलं मी तुम्हाला, दिस इज विच पार्ट, दिस इज विच पार्ट, येस, दिस इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि खूप जण म्हणतात इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डिफिकल्ट आहे, पण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री डिफिकल्ट नाहीये. तुम्हाला ह्यासाठी बेस कोणता लागतो सांगते. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जर समजायचं असेल डिटेल मध्ये, तर आपण केमिकल बॉन्डिंग हा टॉपिक बघितलाय ना, बघितलाय ना, येस. केमिकल बॉन्डिंग एक परफेक्ट असायला पाहिजे, आणि मॉडर्न पिरियडिक टेबल,
मॉडर्न पिरियॉडिक टेबल एक परफेक्ट असायला पाहिजे. आणि दुसरा रेडॉक्स रिएक्शन आपण 11वीला बघितलंय ना रेडॉक्स रिएक्शन. त्या रेडॉक्स रिएक्शन मध्ये आपण दोन हे मेथड बघितलेले, बॅलन्सिंग द रेडॉक्स रिएक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड अँड बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. बाय विच मेथड? आयन इलेक्ट्रॉन मेथड, ऑक्सिडेशन नंबर. हे बघा, हे जर 3 टॉपिक समजायचे असतील ना, सगळ्यात पहिला मॉडर्न पिरियॉडिक टेबल समजायला पाहिजे, मग केमिकल बॉन्डिंग समजायला पाहिजे आणि मग रेडॉक्स रिएक्शन. हे समजलेले असतील 3 टॉपिक तर तुम्हाला हा सोप्पा जाणार. आणि तुम्हाला माहित आहे सगळ्यात भारी मजा, मागचे 2 वर्ष झाले इनऑर्गॅनिक केमिस्ट्री सगळ्यात जास्त येते पेपरला. पण या वर्षी पण इनऑर्गॅनिक केमिस्ट्री होता. त्यानंतर ना हा सीईटीला ऑर्गॅनिक कमी येते, इनऑर्गॅनिक जास्त. जेईला पण इनऑर्गॅनिक जास्त होतं आणि ऑर्गॅनिक कमी होतं. इनऑर्गॅनिक इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप सोपं आहे, लाईन टू लाईन लक्षात ठेवलं की काही विसरायची गरज लागत नाही. ठीक आहे, फाईन. बरं बघा, काय काय शिकलो, काय काय डिस्कस केलं आपण. फिजिकल केमिस्ट्रीचे किती टॉपिक आहे? 6. इनऑर्गॅनिकचे किती टॉपिक बघितले? 3. आता नेक्स्ट टॉपिक, हे बघा मी नंबर वाईज जाते रे. पहिले 6 जे आहेत ते फिजिकलचे, पुढचे 3 आहेत ते इनऑर्गॅनिकचे. ठीक आहे, नेक्स्ट हा 10th टॉपिक जो आहे तो कशाचा आहे तर हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. कोणता आहे? हॅलो अल्केन्स आणि कोण आहे तर हॅलो अरेन्स. हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स. आपण 11वीला लास्टचे 2 टॉपिक कोणते बघितलेले? बेसिक प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हायड्रोकार्बन्स. त्या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण फंक्शनल ग्रुप्स बघितलेले, 19 फंक्शनल ग्रुप बघितले. त्यातल्या ऑलमोस्ट आपण 15 फंक्शनल ग्रुप डिस्कस करतोय. किती? 15 फंक्शनल ग्रुप्स डिटेल मध्ये डिस्कस करत असतो. ठीक आहे, हॅलो अल्केन्स आणि हॅलो अरेन्स नंतर नेक्स्ट आपण कोणता टॉपिक बघतो? अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स. अल्कोहोल, फिनॉल आणि काय आहे तर अल्कोहोल, फिनॉल आणि इथर. परत अल्कोहोलचा फंक्शनल ग्रुप OH, फिनॉलचा पण फंक्शनल ग्रुप OH आणि इथरचा फंक्शनल ग्रुप ROR. हे आपण परत फंक्शनल ग्रुप्स बघितलेले आहेत. नेक्स्ट 12th टॉपिक आपण कोणता बघतो? अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड्स. अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस इज 12th टॉपिक. अल्डिहाइड, कीटोन्स आणि कोणता आहे तर कार्बोक्सिलिक ऍसिड. परत अल्डिहाइड CHO, कार्बोक्सिलिक ऍसिड COOH, कीटोन C डबल बॉन्ड O. ह्यामध्ये आपण राहिलेले पण कार्बोनिल कंपाऊंड्स बघतो. ऍसिड क्लोराइड, ऍसिड अमाइड, ऍसिड अनहाइड्राइड, ईस्टर. टोटल जी 7 फॅमिली आहे ना कार्बोनिल ग्रुप्सची, ती सगळी आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स मध्ये डिस्कस करतो. समजते मी काय सांगते? यस और नो? ठीक आहे. 13th टॉपिक जो आपण बघतो तो कशाचा बघतो? तो अमाइन्स. कशाचा आहे? अमाइन्स. ह्यामध्ये सगळ्यात जास्त मार्क कोणाला आहेत तर अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड आणि तो लेंथी आहे. काय आहे तो? लेंथी. परत हे टोटल विथ ऑप्शन हे टोटल किती मार्काला येतात बाळांनो? विथ ऑप्शन किती मार्काला येतात? 25 मार्क्सला येतात. विथ ऑप्शन 25 मार्क्स. बरं, हे जर 4 टॉपिक परफेक्ट पाहिजे असतील तर आपल्याला काय माहित असायला पाहिजे? 11वीचे कोणते टॉपिक माहित असायला पाहिजे? बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि दुसरं काय असणार आहे तर हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स मध्ये जर अल्केन्स बघितलं ना आपण, अल्केन्स, त्या अल्केन्स मधले खूप सारे रिएक्शन्स हॅलो अल्केन्सला रिपीट. असं नाही, हायड्रोकार्बन्स मध्ये जेवढे काही रिएक्शन्स आहेत ते ऑलमोस्ट सगळे रिएक्शन तुम्हाला 4 टॉपिक मध्ये मिळणार. नाही जात नाही अवघड. परफेक्ट करायचं, रिव्हिजन करायचं, रोजच्या रोज नाही जात. आज बघितलं उद्या नाहीच बघणार, कसं मग अवघडच जाणार की.
हा टेस्ट घेणारच आहे आता पुढच्या वीकला हायड्रोकार्बन्सची, लिहायला पाहिजे की. सो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ व्हॉट ऑर्गॅनिक केमिस्ट्री अँड हायड्रोकार्बन्स हे 11वीचे टॉपिक परफेक्ट यायला पाहिजेत, मग तुम्हाला हे चारही टॉपिक इझिली येतात. आता यामध्ये एक पॅटर्न आहे, हे सगळे टॉपिक जेव्हा आपण शिकतो त्यामध्ये एक पॅटर्न आहे. काय पॅटर्न आहे? सगळ्यात पहिला आपण काय बघतो? इंट्रोडक्शन. काय बघतो? इंट्रोडक्शन. मग आता हॅलो अल्केन्स म्हणजे कोण, काय, कशापासून बनतात, कशा असतात, काय असतात, काय नसतात. इंट्रोडक्शन मध्ये क्लासिफिकेशन पण बघतो. इंट्रोडक्शन प्लस आपण काय बघतो तर क्लासिफिकेशन बघा. त्यानंतर नेक्स्ट बेसिक नॉमेनक्लेचर बघतो. कॉमन नेमिंग आणि आयुपीएससी नेमिंग, बेसिक पाच कार्बन असणारे जे काही पॉसिबल स्ट्रक्चर आहे त्याचं कॉमन नेमिंग, आयुपीएससी नेमिंग आणि स्पेशल टाइप काय असतील तर ते बघतो. त्यानंतर नॉमेनक्लेचर नंतर प्रिपरेशन बघतो, जे काही फंक्शनल ग्रुप आहे त्याचा. फॉर एक्झाम्पल जर मी अल्कोहोल फिनॉल्स इथं डिस्कस करते, त्यामध्ये जर मी अल्कोहोल कन्सिडर केला तर मी प्रिपरेशन मध्ये काय रिएक्शन बघणार आहे की कोणाकोणापासून अल्कोहोल बनवू शकतो, कोणाकोणापासून अल्कोहोल बनवू शकतो प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स मध्ये. समजते का? प्रिपरेशन नंतर नेक्स्ट पॉइंट आपण काय बघतो यामध्ये? फिजिकल प्रॉपर्टीज. काय बघतो आपण याला? फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय असतंय की जे काय तुमचं ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल आहे, त्यामध्ये फॅमिली आहे ना, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपेनॉल, ब्युटेनॉल, पेंटेनॉल, हेक्सेनॉल, हेप्टेनॉल एंड ऑल. तर त्या फॅमिलीचे काय डिस्कस करतो? त्या फॅमिलीचे स्टेट, सॉलिड, लिक्विड, गॅस मध्ये आहेत कोण, कलर आहे, कलरलेस आहे, स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी, सोल्युबिलिटी. स्टेट, कलर, ऑर्डर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, सोल्युबिलिटी. समझ में आ रहा है? केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये. आता नेक्स्ट आपण काय डिस्कस करतो? केमिकल प्रॉपर्टीज. काय डिस्कस करतो? केमिकल. प्रिपरेशनचं उलट आहे केमिकल प्रॉपर्टीज. प्रिपरेशन मध्ये आपण काय बघितलं? कोणाकोणापासून एखादा कंपाऊंड बनवणार आहे, फॉर एक्झाम्पल अल्कोहोल आहे, तर कोणाकोणापासून अल्कोहोल बनवणार. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय बघतो? अल्कोहोल पासून काय काय बनवू शकतो. हे मी तुम्हाला अल्केन्स, अल्किन, अल्काइन्स, बेन्झिनच्या टायमिंगला दाखवलंय. सेम पॅटर्न आपण शिकले, अल्केन, अल्किन, अल्काइन्स हा आणि बेन्झिन. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, चेक करा. सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत, सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत. ठीक आहे. केमिकल प्रॉपर्टीज नंतर नेक्स्ट लास्ट काय बघतो आपण? युजेस. काय बघतो? युजेस. आपण 12वी जी स्टार्ट करणार, पहिला हे 4 टॉपिक बघणार आहे, कारण आपल्याला यामध्ये सगळे प्रिपरेशन आणि केमिकल प्रॉपर्टीज ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत परफेक्ट व्हायला पाहिजे. सो सगळ्यात पहिला आपण ह्यावरती फोकस करणार आहे. पहिला पार्ट जो आपण 12वीला स्टार्ट करणार तो काय बघणार आहे तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणता पार्ट बघणार आहे? ऑर्गॅनिक केमिस्ट्री. चालेल. 13 पुढचे बघा, अप्लाइड केमिस्ट्री. पहिला आहे, ऍक्च्युली हे ना बायोमॉलिक्युल्स आहे ना, हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये कन्सिडर करतात, पण मी हे अप्लाइड केमिस्ट्री मध्ये कन्सिडर करते बायोमॉलिक्युल्स. ते ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणून म्हणतात, पण मोस्टली हा प्रिफरेबल बायोकेमिस्ट्री मध्ये बेटर आहे. बायोकेमिस्ट्री म्हणजे अप्लाइड केमिस्ट्री मध्ये बेटर आहे हा. ठीक आहे. बायोमॉलिक्युल्स. नेक्स्ट 15 टॉपिकचं नाव आहे पॉलिमर केमिस्ट्री. कसलं केमिस्ट्री? येस, पॉलिमर काय आहे तर केमिस्ट्री. आणि 16th जो टॉपिक आहे त्याचं नाव काय आहे तर ग्रीन केमिस्ट्री अँड नॅनो केमिस्ट्री. काय नाव आहे याचं? नॅनो केमिस्ट्री. हे सगळे अप्लाइड केमिस्ट्री आहेत. पॉलिमर केमिस्ट्री मध्ये आपण सगळी पॉलिमर इंडस्ट्री बघणार. पॉलिथिन, पॉलिव्हिनाइल क्लोराइड, नायलॉन, डॅक्रॉन, पॉलिस्टर, थर्मोकॉल, जेवढे काही पॉलिमर्स आहेत, रबर, नॅचरल रबर, सिंथेटिक रबर, सगळे पॉलिमर केमिस्ट्री मध्ये. बायोमॉलिक्युल्स मध्ये
आपण बॉडी मधले फंक्शनल ग्रुप्स जे आहेत, फंक्शनल ग्रुप म्हणजे आपल्या डाएट मध्ये जे नेसेसरी असणारे त्यातले 4 ग्रुप्स बघणार. पहिला बघणार कार्बोहायड्रेट्स, मग बघणार प्रोटीन्स, मग बघणार डीएनए, आरएनए. ह्यामध्ये मेनली आपण हेच बघतो. आपण विटॅमिन्स नाही आपल्याला बोर्ड्सला, विटॅमिन्स नाहीये, लिपिड्स पण नाही आपल्याला. हा एन्झाइम्स आहे. काय आहे? एन्झाइम्स. ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री हा टोटली डिफरंट पार्ट्स आहे. ग्रीन केमिस्ट्री मध्ये आपण डिस्कस करतो की जे काय आपण केमिकल्स बनवतो किंवा जी काय आपण प्रोसेस बनवतो ती एन्व्हायरमेंटल फ्रेंडली कशी असू शकते. नॅनो केमिस्ट्री मध्ये आपण डिस्कस करतो की एखादा कॉम्पोनंट जो आहे, एखादा सबस्टन्स मटेरियल जो आहे तो नॅनो मीटर्स मध्ये असेल. कशामध्ये असेल? तर त्याच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात आणि त्या प्रॉपर्टीज कशा वेगळ्या आहेत आणि त्याचा वापर कशा करू शकतो. नाही करायचं. गोल्ड आहे ना, गोल्ड येलो कलरचा असतो ना नॉर्मली, पण नॅनो पार्टिकल गोल्ड जे असतात ना ते रेड कलरचे असतात. नाही नाही, नॅनो पार्टिकल्स बद्दल आहे. तर कशाबद्दल आहे? नॅनो पार्टिकल्स. एखादा बल्क मध्ये एखादा एलिमेंट जसा बिहेव करतो तसा नॅनो साईज मध्ये सेम बिहेव करत. ते डिस्कस करणार. आता परत हे तिन्ही टॉपिक कशाचे म्हटले मी तुम्हाला? हे तिन्ही टॉपिक कशाचे आहेत बाळांनो? हे तिन्ही टॉपिक कशाचे आहेत बाळांनो? अप्लाइड केमिस्ट्री. हे तिन्ही टॉपिक कशाचे आहेत? अप्लाइड केमिस्ट्री. ह्या अप्लाइड केमिस्ट्री मध्ये बायोकेमिस्ट्री किती मार्काला आहे? 4 मार्काला. पॉलिमर केमिस्ट्री किती मार्काला आहे? 4 मार्काला. आणि ग्रीन केमिस्ट्री किती मार्काला आहे? तर 4. म्हणजे टोटल किती मार्काला असणार आहे? सगळं 12 मार्क. टोटल किती मार्काला असणार आहे? 12. समजतायत तुम्हाला? येस ऑर नो? बरं, हे समजलं. दिस इज द सिलेबस व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस इयर. नाउ हाऊ वी आर गोइंग टू स्टार्ट आवर सिलेबस. फर्स्ट प्रायोरिटी आपली असते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे 4 टॉपिक संपवायचे. सेकंड प्रायोरिटी आपली असते फिजिकल केमिस्ट्रीचे 6 टॉपिक संपवायचे. थर्ड प्रायोरिटी असते आपले इनऑर्गॅनिकचे 3 टॉपिक संपवायचे. आणि फोर्थ प्रायोरिटी मध्ये आपण कोणतं बघतो? तर अप्लाइड केमिस्ट्री. आता आपण बघताना थिअरी प्लस सीईटी, थिअरी प्लस दोन्ही बघा. थिअरी पण बघायचं, सीईटी पण बघायचं, त्याच वेळी बघायचं. वेगवेगळ्या टायमिंगला बघत बसायचं नाही. समजतं इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक आहे. नाही, कायच नाही. बरं, हा बघा, हा आपला केमिस्ट्रीचा पेपर पॅटर्न आहे. कशाचा पेपर पॅटर्न आहे? केमिस्ट्रीचा. आता इथं काय आहे? सेक्शन ए. कोणता सेक्शन आहे? कोणता सेक्शन आहे? द क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इंटू हाऊ मेनी सेशन्स? येस, सेक्शन ए. सेक्शन ए, बस मेरे को सिखाने दो, चलो चुप बैठो. हा जो पर्टिक्युलर केमिस्ट्रीचा पेपर आहे 4 सेक्शन मध्ये डिवायडेड आहे. सेक्शन ए जो आहे, कोण आहे? सेक्शन ए. ह्या सेक्शन ए मध्ये 2 पार्ट असतात. एक क्वेश्चन 1 असतो, त्यामध्ये एमसीक्यू असतात, आणि एक क्वेश्चन 2 असतं. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2. क्वेश्चन 2 मध्ये काय असतात? तर व्हेरी शॉर्ट आन्सर्स असतात. टोटल एमसीक्यू 10 मार्काचे असतात. 10 एमसीक्यू असतात. आणि व्हेरी शॉर्ट आन्सर्स जे असतात ते 8 असतात. 8 म्हणजे तुझा सेक्शन ए जो आहे हा किती मार्काचा आहे? तर 18 मार्काचा. तसं बघितलं तर बोर्डला तुम्हाला पास करायचं आहे ना, म्हणून 18 मार्क ठेवलेत हे. खरोखर पास घेतलेलं आहे. पहा, तसं पण पास झालं असतंय. आता क्वेश्चन 3, एक वेळा सेक्शन बी जो आहे, जरा प्लीज इथं लक्ष द्या. सेक्शन बी जो आहे त्यामध्ये क्वेश्चन 3 टू क्वेश्चन 14 आहेत. म्हणजे टोटल 12 क्वेश्चन आहेत बाळांनो, विथ ऑप्शन आहेत हे. ह्या 12 क्वेश्चन मध्ये तुम्हाला सॉल्व्ह किती करायचे आहेत सांगा? 8 क्वेश्चन. म्हणजे किती ऑप्शन्स आहेत? 4. किती ऑप्शन्स आहेत? 4 ऑप्शन्स आहेत एक्स्ट्राचे. स्टेट बोर्डला हे काय ढीग ऑप्शन्स काय असतात? तेवढं पण आम्ही करत नाही, ती गोष्ट वेगळी. परत क्वेश्चन 15
आणि क्वेश्चन आणि हे सगळे 2 मार्क्स इच असतात काय. सेक्शन बी जो आहे ना तो 2 मार्क्सचा सेक्शन आहे, 2 मार्क्स इच. अटेम्प्ट एनी 8. 2 मार्क्स इच, अटेम्प्ट एनी 8. पुढे लक्ष द्या. सेक्शन सी पण त्यामध्ये पण किती क्वेश्चन्स असतात? 12 क्वेश्चन्स असतात आणि 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि विथ हे दर क्वेश्चन किती मार्क्सचा असतो? 3 मार्क. हे बघा 3 मार्क्स इच. अटेम्प्ट एनी काय असते तर 8. अटेम्प्ट एनी काय असते 8. लास्ट जो आहे सेक्शन डी हे टोटल म्हणजे 37, 27, 28, 29, 30, 31 5 क्वेश्चन असतात. 5 क्वेश्चन असतात विथ ऑप्शन. त्यातले 3 क्वेश्चन काय करायचे असतात? सॉल्व. 4 मार्काचा असतो दर क्वेश्चन. 4 मार्काचा असतो. खूप इंटरेस्टिंग असतो हा क्वेश्चन. मिक्स असतात ह्यामध्ये सगळे 4 मार्काला. दर क्वेश्चन 4 मार्काचा असतो, तो मिक्स असतो. हा विथ ऑप्शन हे बघा विथ ऑप्शन हे किती आहे? 12, 12, 5 आणि विदाउट ऑप्शन 8, 8, 3. म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट ढीगभर ऑप्शन्स मिळतात दर टॉपिकला. तुम्ही स्टेट बोर्डला इझिली स्कोर करू शकताय. करत नाही, तुमच्या अंगातली मस्ती असते, तुम्ही अभ्यास करत नाही. आतापासूनच अभ्यासाला लागायचा आणि आतापासूनच एक पण टेस्ट मिस केला तर बघा. नाही यावेळी टॉपिक्स मला काय सांगूच नका ते. लॉग टेबल तुम्ही यूज करू शकताय. तुम्हाला लॉग टेबल सेपरेटली दिलं जातं आणि लॉग टेबल आणायचं. परत एकदा लॉग टेबल मी शिकवणार तुम्हाला कसं वापरायचं. पहिले जे 6 टॉपिक आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे त्यामध्ये आपल्याला लॉग टेबलचा वापर करावा लागतो न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी. नाही ते देतात. हा त्यांचं लॉग टेबल असतं बोर्डवाल्यांचं. तुम्ही लॉग टेबल मागितला फिजिक्सच्या पण पेपरला देतात, केमिस्ट्रीच्या पण पेपरला देतात लॉग टेबल. मॅथ्सला लॉगची व्हॅल्यू लागत असेल तर देतात. त्यांचा लॉग टेबल असतो. आपली लॉग बुक घेऊन जायचं नाही. आपल्या लॉग बुक मध्ये सगळं फॉर्म्युला बिर्म्युला सगळं आहे ना. तसं कसं चालेल. थोडे कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेले असतात, चेक करायचं कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेले काय असतात ते. बरं हे बघा हा तुमचा सेक्शन आहे. हे केमिस्ट्री पेपर आहे. ते मस्त काय पण लिहून देत. केमिस्ट्री पण पेपर आहे त्यांना सांगायचं. हे बघा हे 8 क्वेश्चन्स आहेत. हे खूप सोपे असतात. सेक्शन बी बघा. आता सगळं अवघडच वाटणार. सेक्शन सी बघा 3 मार्काचे सेक्शन सी आणि हा सेक्शन डी. हा सेक्शन डी सगळे मिक्स असतात त्यामध्ये. आता हे 2 आहेत ना, हे 2 ह्याचे आहेत थर्मोडायनामिक्सचे आहेत. हा बायोमॉलिक्युल्स मधला क्वेश्चन आहे आणि हा डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक मधला आहे. इथं हा जो आहे हा सॉलिड स्टेट मधला आहे. हा अप्लाइड केमिस्ट्री मधला आहे. म्हणजे अप्लाइड केमिस्ट्री म्हणजे नॅनो केमिस्ट्री मधला आहे आणि हा परत पॉलिमर केमिस्ट्री मधला आहे. हे बघा हा केमिकल कायनेटिक्स मधला आहे. परत हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधला आहे आणि हा पी ब्लॉक मधला आहे. हा मिक्स्ड असतात यामध्ये क्वेश्चन्स. असं नाहीये. मी तुम्हाला एक सांगते 2021 ते आता तुमचं जे होतील ते पेपर. आता हे 2 पेपर होतात. आता एक पेपर झाला मार्चचा केमिस्ट्रीचा मार्चचा 2026 झाला. जुलैमध्ये पण एक पेपर होत असते री एक्झाम आहे. तेवढे पेपर करायचे परफेक्ट करायचे स्टेट बोर्डला. स्टेट बोर्ड साठी मोस्टली पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स येत असतात किंवा त्याच्या पॅटर्न मध्ये येत असतात. एक विचार करा जर तुम्ही 2021 ते 2025 पर्यंत 25-26 चे पेपर जर तुम्ही करत असशील किती पेपर केला? 2. 2021 चे 2, 2022 चे 2, 2023 चे 2, 2024 चे 2, 2025 चे 2, 2026 चे 2. टोटल 12 पेपर तुम्ही केला. आता असं असणार आहे का 12 पेपर मध्ये काही वेगळं असणार आहे का? नाही सगळे क्वेश्चन कव्हर होणारच आहेत की. हा म्हणून सांगते प्रिव्हियस इयर क्वेश्चन करायचे 6 वर्षाचे. तुम्हाला बोर्डला 70 पैकी 70 मिळतात. जर प्रॉपरली लिहिला तर सीबीएसई ला करताय तसं करायचं नाही. एवढं चुटकू लिहायचं नाही. एक्सप्लेनेशन नाही. एक्सप्लेनेशन डिटेल मध्ये असायला पाहिजे. त्यासाठीच मी तुम्हाला सांगितलं की मी जे नोट्स प्रोव्हाइड करणार आहे ते पहिला थिअरीचे हँड रिटन नोट्स असणार आहे ऍज वेल एज थिअरी प्लस सीईटीचे नोट्स असणार आहेत आणि फक्त सीईटीचे नोट्स असणार आहे. आणि आपण मी तुम्हाला सांगितलं कॉन्झिक्युटिव्ह घ्यायचंय सीईटी प्लस थिअरी सीईटी प्लस समझ में आया क्या? येस और नो? ठीक लिहून घ्या तेवढं.